आम्ही सर्वजण तयार होऊन चाललो होतो तुकाई मातेच्या जत्रेमध्ये, म्हणजेच तुकाई टेकडीच्या यात्रेला. आणि कुठं बाहेर जायचं म्हटल्यावर ही ट्रॅफिक असतेच आहे. आणि बघा किती ट्रॅफिक आहे. आम्हाला जायलाच खूप वेळ लागला तिथे पोचायला. आयुषला तो खूप आवडतो, असं बाहेर कुठं जायचं म्हणलं ना तो खूपच हॅपी होतो. आणि त्याला जास्त खूप एक्साइटमेंट असते की आपण कधी बाहेर जाऊ. आणि ही तुकाई टेकडीची यात्रा 9 दिवस असते आणि 9 दिवस इतकी गर्दी असते काय बघायलाच नको. आम्ही तिथं मंदिरात पोचलो आणि मंदिर आहे वरती, टेकडीवर आहे, आणि त्यामुळे टेकडी चढायचं म्हटलं नाकी नव्हतं. आणि मी दिलं तर आयुषला मम्मीकडेच, कारण मला तो खूप दम भरतो वरती चढायचं म्हटलं. आणि वरती पोचल्यानंतर हे बघा इतकी गर्दी होती. आणि मंदिर तर खूपच छान सजवलेलं होतं, लाईटिंग वगैरे सजावट केली होती छान. आणि ते लहान पोरांचं खेळायलासुद्धा होतं, जंपिंग होती, पुन्हा राईड होत्या वेगवेगळ्या, खायला वगैरे सगळं काही. आणि काही जण दांडियासुद्धा खेळत होते. आणि हे बघा ना मंदिर ते इतकं छान सजवलं होतं फुलांनी आणि लाईटिंग्स वगैरे, फुलं खूप छान डेकोरेशन केलं होतं. बाहेर आलो ते इथं मुलामुलींचं दांडिया रास चालू होतं. मंदिरामध्ये भली मोठी रांग होती आणि त्या दर्शनालाच आम्हाला बराच वेळ गेला. आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर बघून इतकं आनंद वाटत होता, खूप प्रसन्न वाटत होतं. खूप दिवसांनी आम्ही बाहेर चाललो होतो. मला माहीत नव्हतं इथं दांडिया होतील, नाही तर मी सुद्धा दांडिया घेऊन आले असते व खेळले असते. मला खूप दांडिया खेळायला आवडतो. आमचं आयुष काही एका जागेवर बसायचं नाव नव्हता घेत. त्याचं काय इकडं पळ तिकडं पळ चालूच होतं. आम्हाला काय त्याच्यावरतीच लक्ष द्यावं लागत होतं की काय करतो आहे काय नाही. आणि आमच्या आयुषला कधीच सांगावं लागत नाही की हां जय बाप्पा आहे, पाया पड. तर त्याच्या मनानेच देवाला बघितलं की लगेच डोकं टेकून पाया पडतो. जत्रेत गेले आणि आयुष कशात बसला नाही असं होणारच नाही. आणि त्याला तर कार खूप आवडते. हे बघा त्याला बसवलं होतं कारमध्ये, त्याचं चाललं होतं बाय बाय करायचं. तो इतका आनंदी होता त्यात बसल्यावरती. आणि खेळून झाल्यावरती तो काय बाहेर निघायचं नावच नव्हता घेत. त्यानंतर आम्ही गेलो खाली दर्शन वगैरे घेऊन. आणि खाली आलो तर खूपच गर्दी होती आणि ते खेळायला पण भरपूर काही होतं.